नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले सगळ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलला। ईसा हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? पर्याय 1 अव्ययी भाव, पर्याय 2 द्विगु, पर्याय 3 बहुव्रीही आणि पर्याय 4 द्वंद्व। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 द्विगु। आपला पुढचा प्रश्न आहे तपोवन हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? पर्याय 1 अव्ययी भाव, पर्याय 2 तत्पुरुष, पर्याय 3 बहुव्रीही आणि पर्याय 4 द्वंद्व। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तत्पुरुष। आपला पुढचा प्रश्न आहे पानिपत हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? पर्याय 1 अव्ययी भाव, पर्याय 2 तत्पुरुष, पर्याय 3 बहुव्रीही, पर्याय 4 द्वंद्व। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 द्वंद्व। आपला पुढचा प्रश्न आहे यथाशक्ती या शब्दाचा समास कोणता? पर्याय 1 अव्ययी भाव, पर्याय 2 तत्पुरुष, पर्याय 3 बहुव्रीही आणि पर्याय 4 द्वंद्व। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अव्ययी भाव। आपला पुढचा प्रश्न आहे चक्रपाणी हा कोणत्या प्रकारचा समास आहे? पर्याय 1 कर्मधारय, पर्याय 2 तत्पुरुष, पर्याय 3 बहुव्रीही, पर्याय 4 द्वंद्व। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बहुव्रीही। आपला पुढचा प्रश्न आहे गंगाजल या शब्दात कोणता समास आहे? पर्याय 1 कर्मधारय, पर्याय 2 तत्पुरुष, पर्याय 3 बहुव्रीही आणि पर्याय 4 द्वंद्व। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तत्पुरुष। आपला पुढचा प्रश्न आहे नीलकंठ हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? पर्याय 1 अव्ययी भाव, पर्याय 2 तत्पुरुष, पर्याय 3 बहुव्रीही, पर्याय 4 द्वंद्व। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बहुव्रीही। आपला पुढचा प्रश्न आहे दिवस रात्र हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? पर्याय 1 अव्ययी भाव, पर्याय 2 बहुव्रीही, पर्याय 3 तत्पुरुष, पर्याय 4 द्वंद्व। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 द्वंद्व। आपला पुढचा प्रश्न आहे चिंतामणी या शब्दात कोणता समास आहे? पर्याय 1 अव्ययी भाव, पर्याय 2 बहुव्रीही, पर्याय 3 तत्पुरुष आणि पर्याय 4 द्वंद्व। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बहुव्रीही। आपला पुढचा प्रश्न आहे यथोचित या शब्दाचा समास ओळखा। पर्याय 1 अव्ययी भाव, पर्याय 2 बहुव्रीही, पर्याय 3 तत्पुरुष, पर्याय 4 द्वंद्व। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अव्ययी भाव।
आपला पुढचा प्रश्न आहे गुरुकृपा या शब्दात कोणता समास आहे? पर्याय 1 कर्मधारय, पर्याय 2 बहुव्रीही, पर्याय 3 तत्पुरुष आणि पर्याय 4 द्वंद्व. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तत्पुरुष. आपला पुढचा प्रश्न आहे स्वयंपाक हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? पर्याय 1 कर्मधारय, पर्याय 2 बहुव्रीही, पर्याय 3 अव्ययीभाव, पर्याय 4 तत्पुरुष. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अव्ययीभाव. आपला पुढचा प्रश्न आहे मातृभूमी या शब्दात कोणता समास आहे? पर्याय 1 कर्मधारय, पर्याय 2 बहुव्रीही, पर्याय 3 द्वंद्व आणि पर्याय 4 तत्पुरुष. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तत्पुरुष. आपला पुढचा प्रश्न आहे गोपाल या शब्दात कोणता समास आहे? पर्याय 1 कर्मधारय, पर्याय 2 बहुव्रीही, पर्याय 3 द्विगु आणि पर्याय 4 तत्पुरुष. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्मधारय. आपला पुढचा प्रश्न आहे सप्तसागर हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? पर्याय 1 द्वंद्व, पर्याय 2 बहुव्रीही, पर्याय 3 द्विगु आणि पर्याय 4 तत्पुरुष. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 द्विगु. आपला पुढचा प्रश्न आहे जनार्दन हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? पर्याय 1 द्वंद्व, पर्याय 2 बहुव्रीही, पर्याय 3 कर्मधारय आणि पर्याय 4 तत्पुरुष. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बहुव्रीही समास. आपला पुढचा प्रश्न आहे उत्तर दक्षिण या शब्दाचा समास कोणता? पर्याय 1 द्वंद्व, पर्याय 2 बहुव्रीही, पर्याय 3 कर्मधारय, पर्याय 4 तत्पुरुष. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 द्वंद्व. आपला पुढचा प्रश्न आहे लोकसेवा हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? पर्याय 1 द्विगु, पर्याय 2 बहुव्रीही, पर्याय 3 कर्मधारय, पर्याय 4 तत्पुरुष. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तत्पुरुष. आपला पुढचा प्रश्न आहे सर्वज्ञ या शब्दाचा समास ओळखा. पर्याय 1 तत्पुरुष, पर्याय 2 बहुव्रीही, पर्याय 3 कर्मधारय आणि पर्याय 4 द्वंद्व. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बहुव्रीही. आपला पुढचा प्रश्न आहे यथावकाश हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? पर्याय 1 बहुव्रीही, पर्याय 2 तत्पुरुष, पर्याय 3 अव्ययीभाव आणि पर्याय 4 द्वंद्व.
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अव्ययी भाव। आपला पुढचा प्रश्न आहे नवरात्र या शब्दाचा समास कोणता? पर्याय 1 बहुव्रीही, पर्याय 2 तत्पुरुष, पर्याय 3 कर्मधारय, पर्याय 4 द्विगु। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 द्विगु। आपला पुढचा प्रश्न आहे महाप्रलय या शब्दात कोणता समास आहे? पर्याय 1 द्विगु, पर्याय 2 तत्पुरुष, पर्याय 3 कर्मधारय, पर्याय 4 बहुव्रीही। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्मधारय। नमस्कार मित्रांनो, आज आपण घेत आहोत मराठी व्याकरणातील महत्त्वपूर्ण घटक वाक्य व वाक्याचे प्रकार या घटकावर आधारित महत्त्वाचे अतिसंभाव्य असे प्रश्नोत्तरे घेत आहोत। चला सुरू करूयात। आजचा आपला पहिला प्रश्न आहे तू उद्या वेळेवर ये या वाक्याचा प्रकार ओळखा। पर्याय 1 उद्गारार्थक, पर्याय 2 प्रश्नार्थक, पर्याय 3 आज्ञार्थक आणि पर्याय 4 विधानार्थी। ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आज्ञार्थक। आपला पुढचा प्रश्न आहे तो अभ्यास करतो म्हणून त्याला चांगले गुण मिळतात हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? पर्याय 1 केवल वाक्य, पर्याय 2 संयुक्त वाक्य, पर्याय 3 मिश्र वाक्य आणि पर्याय 4 आज्ञार्थक वाक्य। ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संयुक्त वाक्य। आपला पुढचा प्रश्न आहे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा नदीला पूर येतो हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? पर्याय 1 केवल वाक्य, पर्याय 2 संयुक्त वाक्य, पर्याय 3 मिश्र वाक्य आणि पर्याय 4 आज्ञार्थक वाक्य। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिश्र वाक्य। पुढचा प्रश्न आहे मी पाहिले की तो खेळत आहे हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? पर्याय 1 केवल वाक्य, पर्याय 2 संयुक्त वाक्य, पर्याय 3 मिश्र वाक्य आणि पर्याय 4 आज्ञार्थक वाक्य। ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिश्र वाक्य। पुढचा प्रश्न आहे मी रोज सकाळी फिरायला जातो हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? पर्याय 1 केवल वाक्य, पर्याय 2 संयुक्त वाक्य, पर्याय 3 मिश्र वाक्य आणि पर्याय 4 आज्ञार्थक वाक्य। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केवल वाक्य। आपला पुढचा प्रश्न आहे मुलांनी मैदानावर जाऊन खेळावे हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? पर्याय 1 केवल वाक्य, पर्याय 2 संयुक्त वाक्य, पर्याय 3 मिश्र वाक्य आणि पर्याय 4 आज्ञार्थक वाक्य। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आज्ञार्थक वाक्य। आपला पुढचा प्रश्न आहे मला माहीत आहे की तू खोटे बोलत आहेस हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? पर्याय 1 केवल वाक्य, पर्याय 2 संयुक्त वाक्य, पर्याय 3 मिश्र वाक्य, पर्याय 4 उद्गारार्थक वाक्य।
ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिश्र वाक्य. आपला पुढचा प्रश्न आहे, जेव्हा मी शाळेत पोहोचलो तेव्हा घंटा वाजली होती. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? पर्याय 1 केवल वाक्य, पर्याय 2 संयुक्त वाक्य, पर्याय 3 मिश्र वाक्य आणि पर्याय 4 उद्गारार्थक वाक्य. आपल्या ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिश्र वाक्य. आपला पुढचा प्रश्न आहे, तो म्हणाला की उद्या सुट्टी आहे. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? पर्याय 1 केवल वाक्य, पर्याय 2 संयुक्त वाक्य, पर्याय 3 मिश्र वाक्य आणि पर्याय 4 उद्गारार्थक वाक्य. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिश्र वाक्य. आपला पुढचा प्रश्न आहे, तो शाळेत जातो. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? पर्याय 1 उद्गारार्थक, पर्याय 2 प्रश्नार्थक, पर्याय 3 आज्ञार्थक, पर्याय 4 विधानार्थी. प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विधानार्थी. आपला पुढचा प्रश्न आहे, तू अभ्यास करशील का? या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय 1 उद्गारार्थक, पर्याय 2 प्रश्नार्थक, पर्याय 3 आज्ञार्थक, पर्याय 4 विधानार्थी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रश्नार्थक. आपला पुढचा प्रश्न आहे, कृपया येथे बसा. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? पर्याय 1 उद्गारार्थक, पर्याय 2 प्रश्नार्थक, पर्याय 3 आज्ञार्थक, पर्याय 4 विधानार्थी. आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आज्ञार्थक. आपला पुढचा प्रश्न आहे, अरे वा किती सुंदर फूल आहे. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? पर्याय 1 उद्गारार्थक, पर्याय 2 प्रश्नार्थक, पर्याय 3 आज्ञार्थक, पर्याय 4 विधानार्थी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उद्गारार्थक. आपला पुढचा प्रश्न आहे, तू उद्या भेटशील का? या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय 1 उद्गारार्थक, पर्याय 2 प्रश्नार्थक, पर्याय 3 आज्ञार्थक आणि पर्याय 4 विधानार्थी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रश्नार्थक. पर्याय 2 अतिशयोक्ती, पर्याय 3 यमक, पर्याय 4 रूपक. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अतिशयोक्ती. आपला पुढचा प्रश्न आहे, सूर्य हसला. यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 अनुप्रास, पर्याय 2 रूपक, पर्याय 3 विरोधाभास, पर्याय 4 यमक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रूपक. आपला पुढचा प्रश्न आहे, अश्रूंनी नदी भरली. यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 अनुप्रास, पर्याय 2 अतिशयोक्ती, पर्याय 3 विरोधाभास, पर्याय 4 यमक. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अतिशयोक्ती.
आपला पुढचा प्रश्न आहे, हसऱ्या फुलांनाही आसवांचे डाग असतात, यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 अनुप्रास, पर्याय 2 रूपक, पर्याय 3 विरोधाभास आणि पर्याय 4 यमक. आपल्या ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विरोधाभास. आपला पुढचा प्रश्न आहे, तो पर्वतासारखा भक्कम आहे, यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 उपमा, पर्याय 2 अतिशयोक्ती, पर्याय 3 यमक आणि पर्याय 4 रूपक. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उपमा. आपला पुढचा प्रश्न आहे, तुझा स्पर्श म्हणजे वसंत ऋतूची चाहुल, यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 अनुप्रास, पर्याय 2 रूपक, पर्याय 3 श्लेष, पर्याय 4 यमक. आपल्या ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रूपक. आपला पुढचा प्रश्न आहे, गाईच्या दुधाला सोन्याचा भाव आहे, यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 अनुप्रास, पर्याय 2 विरोधाभास, पर्याय 3 श्लेष, पर्याय 4 यमक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्लेष. आपला पुढचा प्रश्न आहे, काळ्या कपाळावर चंदनाचे टिळे, यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 अनुप्रास, पर्याय 2 विरोधाभास, पर्याय 3 श्लेष आणि पर्याय 4 यमक. आणि ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विरोधाभास. आपला पुढचा प्रश्न आहे, सागरासारखी अथांग नजर, यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 उपमा, पर्याय 2 अनुप्रास, पर्याय 3 श्लेष आणि पर्याय 4 यमक. प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उपमा. आपला पुढचा प्रश्न आहे, चमचमणाऱ्या चंद्रकिरणातून चांदणी चमकते, यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 यमक, पर्याय 2 अतिशयोक्ती, पर्याय 3 विरोधाभास आणि पर्याय 4 अनुप्रास. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अनुप्रास. आपला पुढचा प्रश्न आहे, सूर्यासोबत तोही चमकत होता, यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 उपमा, पर्याय 2 अनुप्रास, पर्याय 3 श्लेष आणि पर्याय 4 यमक. ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्लेष. आपला पुढचा प्रश्न आहे, त्याची नजर म्हणजे बाण आहे, यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 उपमा, पर्याय 2 अतिशयोक्ती, पर्याय 3 रूपक, पर्याय 4 यमक. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रूपक.
आपला पुढचा प्रश्न आहे, त्याचा आवाज विजेच्या कडकडाटासारखा आहे. यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 उपमा, पर्याय 2 अनुप्रास, पर्याय 3 यमक, पर्याय 4 रूपक. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उपमा. आपला पुढचा प्रश्न आहे, तो पर्वतासारखा भक्कम आहे. यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 उपमा, पर्याय 2 अतिशयोक्ती, पर्याय 3 यमक आणि पर्याय 4 रूपक. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उपमा. आपला पुढचा प्रश्न आहे, त्याचे हृदय म्हणजे लोखंड आहे. यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 उपमा, पर्याय 2 अनुप्रास, पर्याय 3 यमक आणि पर्याय 4 रूपक. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आपला पुढचा प्रश्न आहे, कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय 1 उपकृत, पर्याय 2 निष्ठुर, पर्याय 3 निर्दय आणि पर्याय 4 कृतज्ञ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कृतज्ञ. आपला पुढचा प्रश्न आहे, उत्कर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय 1 अपकर्ष, पर्याय 2 अधोगती, पर्याय 3 भरभराट, पर्याय 4 नाश. ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अपकर्ष. आपला पुढचा प्रश्न आहे, आसक्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय 1 विरक्त, पर्याय 2 अनासक्त, पर्याय 3 उदासीन, पर्याय 4 तटस्थ. ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनासक्त. आपला पुढचा प्रश्न आहे, ऐश्वर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय 1 दारिद्र्य, पर्याय 2 विपन्नता, पर्याय 3 समृद्धी, पर्याय 4 कमतरता. ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समृद्धी. आपला पुढचा प्रश्न आहे, हर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय 1 खेद, पर्याय 2 दुःख, पर्याय 3 शोक, पर्याय 4 विषाद. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विषाद. आपला पुढचा प्रश्न आहे, ओज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय 1 तेज, पर्याय 2 निस्तेज, पर्याय 3 मलिन, पर्याय 4 अंधार. ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तेज. आपला पुढचा प्रश्न आहे, अभिजात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय 1 सामान्य, पर्याय 2 सर्वसाधारण, पर्याय 3 प्राकृत, पर्याय 4 लौकिक. ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्राकृत. आपला पुढचा प्रश्न आहे, कठोर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
पर्याय 1 कोमल, पर्याय 2 मृदू, पर्याय 3 निष्ठुर, पर्याय 4 लवचिक। ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निष्ठुर। आपला पुढचा प्रश्न आहे प्रतिकूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय 1 अनुकूल, पर्याय 2 सहाय्यक, पर्याय 3 पोषक, पर्याय 4 हितकारक। ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनुकूल। आपला पुढचा प्रश्न आहे खिन्न या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय 1 प्रसन्न, पर्याय 2 आनंदी, पर्याय 3 उदास, पर्याय 4 उत्साहित। ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उदास। आपला पुढचा प्रश्न आहे चिरंतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय 1 मर्त्य, पर्याय 2 नाशवंत, पर्याय 3 अस्थायी, पर्याय 4 क्षणिक। ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क्षणिक। आपला पुढचा प्रश्न आहे गोड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय 1 स्पष्ट, पर्याय 2 उघड, पर्याय 3 रहस्यमय, पर्याय 4 सोपे। ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रहस्यमय। आपला पुढचा प्रश्न आहे कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय 1 औदार्यशील, पर्याय 2 दानशूर, पर्याय 3 उदार, पर्याय 4 खर्चिक। ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उदार। आपला पुढचा प्रश्न आहे दुर्लभ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय 1 सुलभ, पर्याय 2 सहज, पर्याय 3 दुष्प्राप्य, पर्याय 4 सामान्य। ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दुष्प्राप्य। आपला पुढचा प्रश्न आहे ओजस्वी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय 1 तेजहीन, पर्याय 2 निस्तेज, पर्याय 3 कांतिहीन, पर्याय 4 प्रभाहीन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निस्तेज। आपला पुढचा प्रश्न आहे नश्वर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय 1 शाश्वत, पर्याय 2 चिरंतन, पर्याय 3 अनित्य, पर्याय 4 अमर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनित्य। आपला पुढचा प्रश्न आहे ऐहिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय 1 आध्यात्मिक, पर्याय 2 पारलौकिक, पर्याय 3 स्वर्गीय, पर्याय 4 दिव्य। ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पारलौकिक। आपला पुढचा प्रश्न आहे पारिजात या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय 1 गुलाब, पर्याय 2
मोगरा, पर्याय 3 कल्पवृक्ष, पर्याय 4 चमेली। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कल्पवृक्ष। आपला पुढचा प्रश्न आहे घरचा आहेर या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? पर्याय 1 आपल्याच माणसांकडून झालेली चूक, पर्याय 2 आपल्याच लोकांची मदत मिळणे, पर्याय 3 आपल्याच घरातील वस्तू मिळणे, पर्याय 4 सन्मान मिळणे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आपल्याच माणसांकडून झालेली चूक। आपला पुढचा प्रश्न आहे सोन्याच्या पिंजऱ्यातला पक्षी या म्हणीचा अर्थ काय? पर्याय 1 मोकळे जगणे, पर्याय 2 बंदिस्त आयुष्य, पर्याय 3 श्रीमंत जीवन, पर्याय 4 आनंदी जीवन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बंदिस्त आयुष्य। आपला पुढचा प्रश्न आहे भरल्या गाडीत लोटांगण याचा अर्थ काय? पर्याय 1 ज्याची गरज नाही तो सल्ला देणे, पर्याय 2 योग्य वेळी योग्य मदत करणे, पर्याय 3 विनाकारण प्रकरणात पडणे, पर्याय 4 सगळ्यांना साथ देणे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ज्याची गरज नाही तो सल्ला देणे। आपला पुढचा प्रश्न आहे पाण्यात पाय ठेवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? पर्याय 1 संकटात पडणे, पर्याय 2 नवीन काम सुरू करणे, पर्याय 3 आनंद साजरा करणे, पर्याय 4 लोकांची मदत घेणे। ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संकटात पडणे। आपला पुढचा प्रश्न आहे मुसळ केरात टाकणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय? पर्याय 1 निर्णय नाकारणे, पर्याय 2 जाणीवपूर्वक नुकसान करणे, पर्याय 3 अपमान करणे, पर्याय 4 निरुपयोगी वस्तू फेकून देणे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 निरुपयोगी वस्तू फेकून देणे। आपला पुढचा प्रश्न आहे हत्तीच्या भावाने खरेदी करणे खालीलपैकी योग्य पर्याय कोणता? पर्याय 1 महागडी वस्तू घेणे, पर्याय 2 स्वस्तात खरेदी करणे, पर्याय 3 योग्य किंमतीत खरेदी करणे, पर्याय 4 मोफत वस्तू मिळणे। ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महागडी वस्तू घेणे। आपला पुढचा प्रश्न आहे चिखलात लोटांगण घालणे खालीलपैकी योग्य पर्याय कोणता? पर्याय 1 स्वतःचे नुकसान करणे, पर्याय 2 शुद्ध वागणे, पर्याय 3 वाईट गोष्टींमध्ये रस घेणे, पर्याय 4 संकटात पडणे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वाईट गोष्टींमध्ये रस घेणे। आपला पुढचा प्रश्न आहे अति तिथे माती या म्हणीचा अर्थ काय? पर्याय 1 अतिश्रम केल्यास यश मिळते, पर्याय 2 अतिरेक केल्यास नुकसान होते, पर्याय 3 खूप विचार केल्यास मार्ग सापडतो, पर्याय 4 मेहनत केल्यास धन मिळते। ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अतिरेक केल्यास नुकसान होते। आपला पुढचा प्रश्न आहे माती खाणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? पर्याय 1 मेहनत करणे, पर्याय 2 पराभव पत्करणे, पर्याय 3 धन मिळवणे, पर्याय 4 आनंदाने जगणे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पराभव पत्करणे।
आपला पुढचा प्रश्न आहे अंगठा दाखवणे याचा अर्थ काय? पर्याय 1 शाबासकी देणे, पर्याय 2 नकार देणे, पर्याय 3 शिक्षण न घेणे, पर्याय 4 मदतीला धावून जाणे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नकार देणे. आपला पुढचा प्रश्न आहे तोंडाला पाने पुसणे याचा योग्य अर्थ कोणता? पर्याय 1 अपमान होणे, पर्याय 2 जिंकल्याचा आनंद होणे, पर्याय 3 मोठे यश मिळणे, पर्याय 4 इतरांना मदत करणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अपमान होणे. आपला पुढचा प्रश्न आहे हातचा राखीव राखला जात नाही या म्हणीचा अर्थ कोणता? पर्याय 1 पैसा साठवावा, पर्याय 2 वेळ फुकट घालवू नये, पर्याय 3 उपलब्ध संधी गमावू नये, पर्याय 4 मदतीला नेहमी तयार असावे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उपलब्ध संधी गमावू नये.
आपला पुढचा प्रश्न आहे, ही गाडी नवीन आहे. या वाक्यातील विशेषण कोणते आहे? पर्याय 1 ही, पर्याय 2 गाडी, पर्याय 3 नवीन, पर्याय 4 आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवीन. आपला पुढचा प्रश्न आहे, हा आमचा खेळाडू आहे. या वाक्यात आमच्या कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? पर्याय 1 गुणवाचक, पर्याय 2 संख्यावाचक, पर्याय 3 संकेतवाचक, पर्याय 4 संबंधवाचक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संबंधवाचक. आपला पुढचा प्रश्न आहे, हा मुलगा अत्यंत चतुर आहे. या वाक्यातील विशेषण कोणते आहे? पर्याय 1 हा, पर्याय 2 अत्यंत, पर्याय 3 चतुर, पर्याय 4 मुलगा. ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चतुर. आपला पुढचा प्रश्न आहे, ती शाळा प्रसिद्ध आहे. या वाक्यातील प्रसिद्ध कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? पर्याय 1 गुणवाचक, पर्याय 2 संख्यावाचक, पर्याय 3 संकेतवाचक, पर्याय 4 संबंधवाचक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुणवाचक. आपला पुढचा प्रश्न आहे, त्या शहरात मोठे उद्यान आहे. या वाक्यातील विशेषण ओळखा. पर्याय क्रमांक 1 शहरात, पर्याय 2 मोठे, पर्याय 3 उद्यान, पर्याय 4 आहे. ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मोठे. आपला पुढचा प्रश्न आहे, ती मुलगी खूप हुशार आहे. या वाक्यात खूप हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? पर्याय 1 गुणवाचक, पर्याय 2 संख्यावाचक, पर्याय 3 क्रियाविशेषण, पर्याय 4 संबंधवाचक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्रियाविशेषण. पुढचा प्रश्न आहे, तो दुसऱ्या स्थानावर आला. या वाक्यातील दुसऱ्या कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? पर्याय 1 गुणवाचक, पर्याय 2 संख्यावाचक, पर्याय 3 क्रियाविशेषण, पर्याय 4 संबंधवाचक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संख्यावाचक. पुढचा प्रश्न आहे, तो माणूस दयाळू आहे. या वाक्यातील विशेषण कोणते आहे? पर्याय क्रमांक 1 तो, पर्याय 2 माणूस, पर्याय 3 दयाळू, पर्याय 4 आहे. प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दयाळू. आपला प्रश्न आहे, तो हा कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा प्रकार आहे? पर्याय क्रमांक 1 दर्शक सर्वनाम, पर्याय क्रमांक 2 पुरुषवाचक सर्वनाम, पर्याय क्रमांक 3 प्रश्नार्थक सर्वनाम, पर्याय क्रमांक 4 संकेत सर्वनाम. ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुरुषवाचक सर्वनाम. आपला पुढचा प्रश्न आहे, कोण हे कोणत्या प्रकारच्या सर्वनामात मोडते? आणि आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 दर्शक सर्वनाम, 2 पुरुषवाचक सर्वनाम, 3 प्रश्नार्थक सर्वनाम, 4 संकेत सर्वनाम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रश्नार्थक सर्वनाम. आपला पुढचा प्रश्न आहे, माझे हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? पर्याय क्रमांक 1 दर्शक सर्वनाम, 2 पुरुषवाचक सर्वनाम, 3 प्रश्नार्थक सर्वनाम, 4 आत्मवाचक सर्वनाम.
ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आत्मवाचक सर्वनाम। पुढचा प्रश्न आहे आपला, मी उद्या शाळेत जाणार आहे। या वाक्यातील सर्वनाम कोणते? पर्याय क्रमांक 1 शाळेत, 2 मी, 3 जाणार, 4 आहे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मी। आपला पुढचा प्रश्न आहे, तू हे पुस्तक कुठे ठेवलेस? या वाक्यातील सर्वनाम कोणते? पर्याय क्रमांक 1 पुस्तक, 2 कुठे, 3 तू, 4 ठेवलेस। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तू। आपला पुढचा प्रश्न आहे, तो आमच्या घराजवळ राहतो। या वाक्यातील सर्वनाम कोणते? पर्याय क्रमांक 1 आमच्या, 2 तो, 3 घराजवळ, 4 राहतो। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तो। आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पुरुषवाचक सर्वनाम नाही? पर्याय 1 मी, 2 आम्ही, 3 कुठे, 4 तो। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुठे। आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते संबंधवाचक सर्वनाम आहे? पर्याय क्रमांक 1 कोण, 2 जो, 3 हाच, 4 तो। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जो। आपला पुढचा प्रश्न आहे, हे माझे पुस्तक आहे। वाक्यातील सर्वनाम कोणते? पर्याय 1 हे, पर्याय 2 माझे, पर्याय 3 पुस्तक, पर्याय 4 आहे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 माझे। आपला पुढचा प्रश्न आहे, ह्या खेळात मी प्रथम आलो। या वाक्यातील सर्वनाम कोणते? आणि आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 ह्या, 2 मी, 3 प्रथम, 4 खेळ। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मी। आपला पुढचा प्रश्न आहे, तेथे हा शब्द कोणत्या प्रकारच्या सर्वनामात मोडतो? पर्याय 1 पुरुषवाचक सर्वनाम, पर्याय 2 दर्शक सर्वनाम, 3 प्रश्नार्थक सर्वनाम, 4 संबंधवाचक सर्वनाम। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दर्शक सर्वनाम। आपला पुढचा जो प्रश्न आहे, तो शिकवतो। या वाक्यात तो कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? पर्याय 1 पुरुषवाचक सर्वनाम, पर्याय 2 दर्शक सर्वनाम, पर्याय 3 प्रश्नार्थक सर्वनाम, पर्याय 4 संबंधवाचक सर्वनाम। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुरुषवाचक सर्वनाम। आपला पुढचा प्रश्न आहे, आपण अभ्यास केला पाहिजे। या वाक्यातील सर्वनाम कोणते? पर्याय 1 अभ्यास, पर्याय 2 आपण, पर्याय 3 केला, पर्याय 4 पाहिजे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आपण। आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते
संबंधवाचक सर्वनाम आहे? पर्याय 1 हाच, पर्याय 2 त्याने, पर्याय 3 जो, पर्याय 4 याला. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जो.